नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादीला लागली फुटीची धास्ती. उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब. भाजपची आघाडी. अफजल खान कबरीजवळील अतिक्रमणे हटवा हायकोर्ट. अन्यथा वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवण्याचा इशारा. वीज बिल वसुलीत हयगय चालणार नाही. महावितरणच्या संजीव कुमार यांचा इशारा. महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य देशाला कळावे यासाठी सांगलीमध्ये काढला शांती मोर्चा. कामचुकार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक पथकाचा आढावा. महाबळेश्वर अर्बनचा बिगुल वाजला. विद्यमान संचालकाचे जन महाबळेश्वर अर्बन परिवार या पॅनलतर्फे अर्ज. बातमीपत्र सविस्तर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने त्यांना उमेदवार फुटीची धास्ती लागून राहिली आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीतही सर्वात अगोदर मुलाखती घेऊन राष्ट्रवादीने अन्य पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली होती. परंतु अर्ज भरण्याचा 2 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी यादी संदर्भात कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही. या उलट भाजपने उमेदवारी यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. गट व गणनिहाय भाजपने पहिली 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात पहिल्यांदा मुलाखती घेऊनही उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने त्यांच्या उमेदवार फुटीची धास्ती लागून राहिली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक राहिले असून राष्ट्रवादीचे उमेदवारी यादी केव्हा जाहीर होणार ही शेवटच्या दिवशी यादी जाहीर न करता संबंधित पक्षाचे MP फॉर्म दिले जाणार आहे याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तत्काळ हटवा, अन्यथा येथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे हटवावे अशी मागणी करणारी जनहित याचिका मिलिंद एकबोटे यांनी दाखल केली. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने येथील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने एकबोटे यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली. आधीच ही याचिका प्रलंबित आहे तेव्हा अधिक वेळ दिला जाणार नाही. आदेश देऊनही कारवाई केली नाही. कव्हर कोणाच्या जागेत आहे व अतिक्रमणे कोणत्या जागेत आहेत असा सवाल न्यायालयाने केला. कव्हर महसूल विभागाच्या जागेत आहे. अतिक्रमणे वन खात्याच्या भूखंडात आहे असे याचिकाकर्त्यांनी सांगितले. त्यावर न्यायालय चांगले संतप्त झाले. आदेश देऊनही वन अधिकारी कारवाई करत नसतील तर त्यांना तुरुंगात शिक्षा भोगायला पाठवायला हवे किंवा त्यांना कायमचे वनवासातच पाठवायला हवे. जे अधिकारी कारवाई करत नसतील त्यांची नावे न्यायालयात सादर करा. आम्ही योग्य ते आदेश देऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले. कबरजवळ असलेली अतिक्रमणे तत्काळ हटवावीत. त्यासाठी एक ठोस कार्यक्रम तयार करा व त्याची माहिती न्यायालयात सादर करा असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब केली. ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. यामध्ये हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक संजीव कुमार यांनी दिला. महावितरणाच्या 4 प्रादेशिक संचालकांसह सर्व परिवहन मंडळातील मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिक गांभीर्याने कार्यरत व्हावे असे निर्देश दिले. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याची त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी सातत्याने वीज बिल वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. विशेषतः कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुली बरोबरच चालू वीज बिल पूर्णपणे वसूल करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. तसेच त्यांचे वीज पुरवठा खंडित केला आहे अशा बाबत खातरजमा करून जर काही ग्राहक गैरमार्गाने वीज घेत असतील त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. ग्राहकांनी वापरलेले विजेचे अचूक बिल होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी. ग्राहकांच्या मोबाईल नोंदणीचे प्रमाण वाढवावे. तसेच कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात मोबाईल ॲपचा वापर करून कामात गतिशीलता व पारदर्शकता आणावी असे आदेश त्यांनी दिले आहेत.
महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य देशाला कळावे आणि गांधीजींनी अहिंसेचा प्रचार केला अशा गांधीजींचा हिंसेने शेवट झाला ही लाजिरवाणी गोष्ट आहे। यासाठी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ यांच्या वतीने सांगलीमध्ये शांती मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ यांनी महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य देशाला कळावे आणि गांधीजींनी अहिंसेचा प्रचार केला अशा गांधीजींचा हिंसेने शेवट झाला ही लाजिरवाणी गोष्ट आहे। यासाठी गांधी यात्रा म्हणून शांती मोर्चा आणि गांधीजींच्या पुतळ्यासमोर 1 दिवसाचा उपास सप्ताह करण्यात आला। जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत। मात्र कर्मचारी उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी भडकले व त्यांनी गुन्हे दाखल करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक कामातील विविध जबाबदारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना नेमून देण्यात आले आहे। या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर सर्व स्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या सनियंत्रण समितीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख, आयकर, विक्रीकर, बँक, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, निवासी, उपजिल्हाधिकारी, विद्यापीठ इत्यादी प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे। आचारसंहितेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व प्रलोभनाला आळा घालणे ही जबाबदारी या समितीची आहे। जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे। मात्र तालुका स्तरावर या समितीवर खरोखरच गठीत करण्यात आले आहेत का? समिती केवळ कागदावरच नाहीत ना, या समितीमधील किंवा पथकातील कर्मचारी अधिकारी कामे करतात का? निवडणूक प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या आहेत का? उमेदवारांना कोणत्या अडचणी भेडसावत आहेत? निवडणूक काळात अवैध दारू तसेच बेकायदेशीर पैसा यांना अटकाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? अशा बाबींची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गुरुवारी कोरेगाव, सातारा तसेच जावळी तालुक्यात आढावा दौरा केला। जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे बऱ्याच ठिकाणी संबंधित विभागाकडून अद्यापही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नसल्याचे उघड झाले। जिल्हाधिकारी यांनी संबंधित तिन्ही तहसीलदार कार्यालयातील निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली। जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात केलेल्या पाहणीत नियुक्त केलेल्या पथकात कर्मचाऱ्यांची वणवा असल्याचे निदर्शनास आले। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी पथकात नसल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांना मोबाईलवरून विचारणा केली। कर्मचारी उपलब्ध करून न दिल्याने त्यांना चांगलेच झापले। चुकाळूपणा करणाऱ्यांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख यांना दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा सेतू कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली। महाबळेश्वर येथील महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। दरम्यान सर्व विद्यमान संचालकांनी एकत्र येऊन महाबळेश्वर अर्बन परिवार या पॅनलची स्थापना करून आपले अर्ज दाखल केले। बँकेच्या एकूण 13 संचालकांमध्ये 8 जागा सर्वसाधारण असून 5 जागा राखीव आहेत। यामध्ये सर्वसाधारण महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग, भटक्या व विभक्त जाती जमाती व अनुसूचित जाती यासाठी प्रत्येकी 1 अशा जागांचा समावेश आहे। निवडणुकीसाठी 6 तारखेपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत। दिनांक 7 रोजी अर्ज छाननी तर त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। दिनांक 22 पर्यंत अर्ज मागे घेता येणार असून 23 फेब्रुवारीला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल। त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप आणि 5 मार्चला मतदान होईल, तर 6 मार्चला सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रारंभ होणार आहे। पहिल्याच दिवशी विद्यमान संचालकांनी जन महाबळेश्वर अर्बन परिवार या पॅनल तर्फे अर्ज दाखल केले। त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब कोंढाळकर, उपाध्यक्ष बापूराव कात्रट, माजी अध्यक्ष राजेश कुंभारदरे, दत्तात्रय वाडकर, मनोज ताटवडेकर, संगीता तोडकर, समीर सुतार, युसुफ शेख, दिलीप रिंगे,
सचिन धोत्रे, चंद्रकांत बावळेकर व नंदकुमार वायदंडे यांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त इरफान शेख, सुनील ढेबे, नदीम शारवान व मोइनुद्दीन महापुळे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।